लाडक्या बहिणींना पैसे मिळणार पण पावर नाही। महाराष्ट्राच्या 1962 ते 2019 पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकींमध्ये फक्त 5% महिलांनी उमेदवार म्हणून भाग घेतला होता। इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा डेटा हा आपल्या प्रोग्रेसिव्ह पुरोगामी महाराष्ट्राचे केविलवाणं चित्र आपल्याला दाखवतो। आतापर्यंत झालेल्या 13 विधानसभा निवडणुकींमध्ये एकूण 33,341 उमेदवार होते। त्यात महिला किती होत्या? 1,756, फक्त 5%। त्यातही 161 महिला निवडून आल्या। म्हणजे महाराष्ट्राच्या 64 वर्षांच्या इतिहासात फक्त 4% महिला आमदार बनल्या आहेत। आपलं नॅशनल ऍव्हरेज सुद्धा काही चांगलं नाहीये। विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांचं रिप्रेझेंटेशन फक्त 9% आसपास आहे। 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींच्या शर्यतीमध्ये फक्त 10% महिला उमेदवार आहेत। महाविकास आघाडीने 27 महिलांना तर महायुतीने 29 महिलांना उमेदवारीचं तिकीट दिलंय। आपल्याकडे जर एका उमेदवाराला निवडणूक लढवायची असेल तर काय लागतं? मनी, मसल आणि इलेक्टोरल मेरिट। याचमुळे अनेक पक्ष महिलांना तिकीट देत नाहीत। मग त्यावर उपाय म्हणून पक्षांना जबरदस्ती करायला महिला आरक्षण आणायचं ठरवलं, पण त्यावरही वर्षानुवर्ष भांडणं झाली। 2023 मध्ये महिला आरक्षण कायदा आला, पण त्याची अंमलबजावणी व्हायला आपल्याला 5 वर्ष अजून वाट बघायची आहे। आपल्याकडे स्थानिक संस्थांमध्ये महिलांना 33% आरक्षण आहे। असं असूनही महिलांचं राजकारणामधलं पार्टिसिपेशन वाढलं नाहीये। यातल्या बऱ्याच महिला उमेदवार ह्या राजकीय कुटुंबातनच येतात किंवा अनेकदा महिला सरपंचाच्या मागून तिचा पतीच सगळा कारभार बघत असतो। त्यांना सरपंचपती म्हणतात। पण महिलांकडे जेव्हा पॉवर येते तेव्हा चित्र बदलतं असं आपल्याला रिसर्च सांगते। नोबेल विजेत्या इकॉनॉमिस्ट इस्थर डफलो आणि रघुवेंद्र चट्टोपाध्याय यांच्या रिसर्चमधून असं समोर आलं की जेव्हा ग्रामीण भागात महिलांकडे पॉवर येते तेव्हा त्यांचं लक्ष, त्यांचा फोकस मूलभूत गोष्टी म्हणजे पाणी, शिक्षण, हेल्थ यांकडे असतो आणि त्यांची परिस्थिती सुद्धा इम्प्रूव्ह होते। पण आजकाल या स्थानिक संस्थांच्या निवडणुका सुद्धा वेळेवर होत नाहीत। स्वतःला पुरोगामी प्रोग्रेसिव्ह म्हणणाऱ्या महाराष्ट्राला प्रश्न पडायला पाहिजे की 64 वर्षांच्या इतिहासात एका महिलेकडे सुद्धा मुख्यमंत्री पद आलं कसं नाही? मग 50% लोकसंख्या असणाऱ्या या लाडक्या बहिणी खऱ्याच लाडक्या आहेत का? हा प्रश्न पडतो।